हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आता सगळ्याच लहान मोठ्या सगळ्याच मुलांच्या आता एक्झाम चालू आहे. त्यासाठी मुलं चांगला अभ्यास करण्यासाठी व कसं जास्त वेळ बसतात, त्याच्यामुळे त्यांना झोप वगैरे नको येऊ, पण पौष्टिक असं जेवण भेटावं म्हणून आपण आज एक पराठा बनवणार आहे. तो म्हणजे की पनीर चीज पराठा किंवा पनीर पराठा बोलू शकता तुम्ही. त्यासाठी मी ते पनीर किसून घेतलेलं आहे 50 ग्रॅम. तुम्ही इथं घरचं पनीर पण जे आपण दुधापासून बनवतो ते पण पण पनीर यूज करू शकते. हे बघा, मस्त मी आता ते किसून घेतले. याच्यामध्ये आपण कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. एक ग्रीन चिली पण त्याच्यात टाकली होती मी कापून. जर तुम्हाला नको असेल ग्रीन चिली, कसं काही मुलांना लहान मुलं असेल तर तिखट वगैरे लागतं, त्यासाठी नका टाकू पाहिजे. आणि इथे कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा रेड चिली पावडर टाकले. मसाले तुम्ही कोणते आपल्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी थोडी हळद टाकली आहे, गरम मसाला टाकलाय. इथे चाट मसाला वगैरे आपण चाट मसाला पण ॲड करणार आहोत. धने जिरे पूड, चाट मसाला आणि इथे मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. जे मसाले तुमची मुलं वगैरे खात असतील किंवा काय खात असतील तसे टाका. इथे बघा, मी 1 चमचा धने जिरे आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे. आणि हे सगळं आपण मस्त याचं मिक्स करून घेऊया. असे 2-2 चपाती भाजी वगैरे खायला मुलं कधी कधी कंटाळा करतात. त्याच्यापेक्षा हे असं पटकन बनवून देऊ शकतो आणि याच्यामधून जास्त झोप वगैरे पण येणार नाही आणि प्रोटीन्स वगैरे पण मस्तपैकी मिळतील त्यांना आणि अभ्यासासाठी जास्त ऊर्जा भेटेल. इथे मी चपातीचं पीठ पहिलेच मळून घेतलं आहे. त्याच्यामुळे जे 5-6 चपात्या होतील एवढं पीठ मी रेडी करून घेतलं होतं. हे आपण आता लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहिजे तर पुरणपोळीसारखं असं छोटा डव करून त्याच्यात पण भरू शकता. पण मी ते 2 छोट्या चपात्या तयार केलेल्या आहेत, स्मॉल छोट्या-छोट्या चपात्या. आणि त्याच्यामध्ये एका चपातीवर पण भाजी टाकणार आहोत बघा. आणि त्याच्यावरती पनीरचं मिक्सचर इथे मी टाकले आणि त्याच्यावर दुसरी चपाती आपण लावून ती बंद करून घेणार आहोत बघा. आणि बंद करून सगळीकडून ती मस्तपैकी बंद करून आपण क्लोज करून याच्यापासून एक मस्तपैकी असा पराठा बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर पुरणपोळीसारखं जसा छोटी वाटी करून त्याच्यामध्ये भरायचं असेल तर तशा पद्धतीने पण करू शकता. इथे मी पीठ लावून थोडा हा पराठा लाटून घेणार आहे बघा. मस्तपैकी पराठा आपण लाटून घेणार आहोत. हलक्या हाताने लाटून घ्या म्हणजे पराठ्यातलं साबण निघणार नाही. बघा किती मस्तपैकी आपला पराठा. जर तुम्हाला चौकोन किंवा त्रिकोण असं जर करायचं असेल त्या पद्धतीने पण करू शकता. इथे मी गरम तवा घेतला आणि त्या गरम तव्यावर टाकणार आहे. एका इथे 2 मिनटं शिजून घेऊया आपण. 1 ते 2 मिनटं तुम्ही शिजून घेऊ शकता. आता कशा मुलांच्या एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे मुलं भाज्या वगैरे खायला वगैरे जास्त हे करतात आणि भात जास्त प्रमाणात भात वगैरे खाल्लं तर झोप वगैरे यायची. त्याच्यामुळे असं तुम्ही पराठा वगैरे करून मुलं ना पूर्ण असं प्रथिने प्रोटीन्स वगैरे मिळतील त्यासाठी हे असं खाऊ शकतात. इथे मी तूप लावलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर बटर पण लावू शकता. आणि मस्तपैकी दोन्ही साईडून गोल्डन फ्राय करून भाजून घेणार आहे बघा. मस्तपैकी आपला पराठा झालेला, सगळ्या साईडनी मस्तपैकी आपलं हे भाजून झालेलं आहे. जरी एक पराठा जरी खाल्ला तरी पूर्ण पोटभरीचं होऊन जाईल. त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इथे मी दुसरा पण तयार केला आहे, त्याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे. चीज मुलांना आवडत असेल तर तुम्ही चीज पण टाकू शकता. तर इथे मोझरेला चीज टाकलं आहे आणि तशाच पद्धतीने मस्तपैकी असा पराठा दुसरा पण रेडी करून घेतलेला आहे बघा. मस्तपैकी आपण आपला पराठा सगळ्या साईडून मस्तपैकी इथे तूप लावून मी भाजून घेतलेलं आहे. ही जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर मला कमेंट पण करून सांगा. काय चुकलं असेल माझं तर ते पण नक्की सांगा. बघा इथे मी दही आणि सॉस बरोबर सर्व केलेलं आहे. तर मस्तपैकी आपला एक जरी पराठा मुलांनी खाल्ला तरी आपलं पोट भरायचं
तर इथे मी बटर टाकलंय, तुम्हाला पाहिजे तर घी टाकू शकता थोडंसं लावून आणि देऊ शकता. बघा मस्तपैकी असं बटर टाकून एक जरी पराठा खाल्ला तरी मस्त आहे. बघा किती मस्तपैकी चीज आपला पराठा रेडी आहे. दह्याबरोबर मस्तपैकी त्याला सर्व करूया. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि थँक्यू.